नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय झिरोवर एबीपी माझावर. कार्यक्रमाची सुरुवात एका बातमीने मी करणार आहे. बातमी नुसती वाचून दाखवणार आहे मी. राज्यात खासगी अनुदानित, विनानुदानित तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा मिळून 1ली ते 12वी पर्यंत सर्व माध्यमांच्या तब्बल 1,08,000 शाळा आहेत. या शाळा सुमारे 2,11,00,000 विद्यार्थी शिकतायत. 2022-23 या शैक्षणिक वर्षात 86,157 शाळांमध्ये 1,33,13,501 विद्यार्थी शिकत होते. तर 14,810 इंग्रजी शाळात 60,62,750 शिकत होते. 2023-24 या शैक्षणिक वर्षात 259 शाळा कमी झाल्या आणि 1,68,664 विद्यार्थी कमी झाले. तर इंग्रजी शाळा 15ने वाढलेल्या आहेत. मात्र प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यात वाढ झाली असून 2,81,361 विद्यार्थी वाढल्याचं या आकडेवरून स्पष्ट होतंय. दुसरीकडे इंग्रजी शाळांमध्ये आता कल वाढू लागलेला आहे. 500हून अधिक मराठी शाळा कमी झालेल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या 300 शाळा वाढल्या असून तब्बल 6 लाख विद्यार्थी वाढलेले आहेत. आणि इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणामुळे मराठी शाळांकडचा ओढा कमी होतोय. बातमी आहे 27 फेब्रुवारी 2025, आता मागच्या महिन्याचीच. आता याला आपण जोडायचा आहे असरचा अहवाल. असरचे गेल्या काही वर्षातले अहवाल आपण बघितलं, त्यातलं एक समान सूत्र असं आहे की आपल्या इकडची मुलं जी प्राथमिकमधून माध्यमिक मध्ये जातात, आपण एक ॲव्हरेज महाराष्ट्राचा विचार जर का केला तर या प्राथमिक शाळेतल्या मुलांचं अंकगणित, बीजगणित पुढची गोष्ट आहे, पण अंकगणित, अक्षर ओळख, वाक्यरचना, मग वाक्प्रचार वगैरे म्हणी सगळं येतात, त्याचा वाक्यात उपयोग करणं वगैरे सगळं, धडा वाचन, पॅराग्राफ वाचन, या गोष्टींच्या बाबतीत ही मुलं मागे पडतायत. हा अहवाल त्याच्याला आपल्याला जोडावा लागेल. आणि तिसरी गोष्ट, जर का आज तुम्ही मुलांचे जर का सोशल मीडियावरती डिजिटल जर का डोकावून बघितलं, त्यांच्या हातातले मोबाईल्स, तर ते जे बघतायत त्या त्यांची चूक नाही आहे, कारण ते त्या साधनांसह वाढलेलीच ती पिढी आहे. तर ते किती प्रमाणात मराठी आशय, मराठी कॉन्टेंट कन्झ्युम करतात, किती गोष्टीचा ते ग्रहण करतात हे पाहिलं तर ते प्रमाण अतिशय अल्पस्वल्प आहे. मराठी वाचन त्यांचं किती हे पाहिलं तर ते मुळामध्ये डिजिटल मीडियाने त्यांचं मराठी वाचनाची पुस्तकं उघडून वाचन करणं याच्यावरती सुद्धा परिणाम होतोय. अशा काळामध्ये एक नवीन निर्णय आलेला आहे, जो नवीन तसा नाहीये, कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच आहे, त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने, की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून आता हिंदी अनिवार्य केली जाईल. काही वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रजी अनिवार्य करण्याचा विषय आला होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती विरोधातली. मात्र त्याला एक कंगोरा असा होता की या निमित्तानं बहुजनांपर्यंत इंग्रजी भाषा जाईल आणि त्यामुळे ते वाघणीचं दूध जसं म्हटलं गेलं इंग्रजी भाषेला, त्याचा त्यांना फायदा होईल. पण ते इंग्रजीबद्दल समजूनही घेता येईल, कारण ती वैश्विक ज्ञानभाषा आहे. पण हिंदीची एवढी इथे काय अपेक्षा, आणि विशेषतः 5वी पासून हिंदी आहेच, तर मग ही सक्ती कशाला? आणि यामुळे आहे ती काहीशी अधोगती, काहीशी विचित्र वाईट अवस्था जी आता आपण बातम्यांमध्ये पाहिली, ती आणखी वाईट करायची का आपल्याला मराठीच्या बाबतीत, किंवा याच्या मागे काही वेगळाही विचार करता येऊ शकतो? यासाठी आजची चर्चा आहे की हिंदी भाषा, आणि या ठिकाणी आंबेडकरांचे शब्द घ्यायचे तर त्यांनी फार वेगळ्या कारणासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा मंत्र दिला. इथे मात्र या भाषेच्या बाबतीत शिका आणि संघर्ष करा की शिका, म्हणजे हिंदी भाषा शिकायची का संघर्ष करायचा आहे? कारण मनसेनं थेट भूमिका घेतलेली की संघर्ष करायचा आहे. आता याच्यामध्ये राजकारण ते सुद्धा नंतर आपण चर्चेला घेणार आहोत, तर याबद्दलची ही चर्चा आहे. चर्चेला मान्यवरांकडे जाण्यापूर्वी आपण जाणार आहोत आपल्या माझा पोल सेंटरला आणि आजचा प्रश्न पाहणार आहोत की जो आम्ही तुम्हाला विचारलेला आहे. आजचा आपला प्रश्न आहे झिरोवरचा, मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीला अनेकांचा विरोध, राज्य सरकारचा निर्णय तुम्हाला पटतो का? आपण आमच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर जाऊन या प्रश्नाला प्रतिक्रिया देऊ शकता. तुमच्या उत्तराचा आम्ही त्याची वाट पाहूया आणि कार्यक्रमाच्या सगळ्या शेवटी त्याचा कौल सुद्धा तुमचा दाखवला जाईल. आता आपण सुरू करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत, त्यांच्यापासून आपल्यासोबत इकडे चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत संदीप देशपांडे, मनसेचे नेते, केशव उपाध्ये थोड्याच वेळात असतील, जे भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत, रमेश पानसे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत, शैक्षणिक क्षेत्रातल्या अनेक घडामोडींच्या बाबतीत ते वेळोवेळी वृत्तपत्रांमध्ये लेखन करत असतात, आणि थोड्याच वेळात सूर्यकांत नागवेकर आहेत. सूर्यकांत नागवेकर हे मुंबई हिंदी सभा या हिंदी भाषा प्रचार समितीमध्ये काम करतात, ज्या समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ आहेत, आणि त्या प्रचाराचं काम मराठी माणसं करतात महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे तोही कंगोरा आपल्याला समजून घ्यायचा आहे. महाराष्ट्रामध्ये 50 वर्षापासून हिंदी प्रचाराचं काम करणारी मराठी माणसं आहेत, पण त्यांचा सुद्धा काही विचार असेल का तोही समजून घेऊयात. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा संदीप देशपांडेंपासून सुरुवात करतो. संदीप, विषय सगळा आपल्या समोर आहे, आपला विरोध आहे ते सुद्धा कळलेलं आहे. तुम्ही याचं सगळं विश्लेषण कसं कराल, या निर्णयाचं काय नेमके तोटे तुम्ही पाहतात त्याचं? बघा प्रसन्न, मुळात विषय असा आहे की 1947 साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर ज्या 22 भाषा, म्हणजे आपण भाषावर प्रांतरचना शिकवली आणि 22 भाषांना आपण रिकग्नायझेशन दिलं,
त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. हिंदी काही राष्ट्रभाषा नाही. अनेक वर्ष हे आपल्याला आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला की हिंदी राष्ट्रभाषा, पण ती राष्ट्रभाषा नाहीये. आमचा विरोध जो आहे तो प्रसन्न मुळात सक्ती या शब्दाला आहे. बरं. हिंदी भाषा सक्तीने शिकवली जाईल या गोष्टीला आमचा विरोध आहे. याचं कारण असं की जी दुसऱ्या भाषेची दुसऱ्या राज्याची जी भाषा आहे, म्हणजे आपण जसं म्हणतो की जो गायपट्टा किंवा काऊ बेल्ट ज्याला आपण म्हणतो, तिकडे बोलली जाणारी भाषा ही देशाची भाषा आहे असं भासवलं जातं आणि त्याची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या जबरदस्तीला विरोध आहे. एखाद्याला ऐच्छिकरित्या जर हिंदी शिकायचं असेल तर आमचा काही विरोध नाही त्याला, त्यांनी शिकावा ना. कुठली भाषा शिकावी, जगातली कुठलीही भाषा सुंदर आहे. राजसाहेबांनी त्यांच्या पत्रात पण म्हटलं की प्रत्येक भाषेला एक इतिहास आहे, त्याच्या मागे जडणघडणीचा एक प्रक्रिया आहे. याचा कुठल्या भाषेला शिकायला विरोध नाहीये. पण सक्तीची तुम्ही जी करताय, आणि महाराष्ट्रात हिंदी का सक्तीची, मग तामिळ का सक्ती? आज तुम्ही हिंदी भाषा जी दुसऱ्या राज्याची भाषा आहे त्याची तुम्ही आम्हाला सक्ती करताय. उद्या तुम्ही आम्हाला सांगाल की बाजूला तुमच्या गुजरात राज्य तर गुजराती भाषा पण शिका. असं नाही होत ना. या राज्याची भाषा मराठी आहे, ती तुम्ही शिकवताय, फाईन. इंग्रजी भाषा तुम्ही शिकवताय किंवा मराठी माध्यमामध्ये असेल तर मराठी भाषा शिकताय, तिथे तुम्ही इंग्रजी पहिलीपासून शिकवताय, फाईन. मग अशा जर 22 भाषा जर तुम्ही सक्तीच्या करायला लागलात तर ते कसं चालेल? आणि याच्या मागे काय नेमका उद्देश आहे हे सरकार अजून सांगत नाही. बरं, सरकार काय सांगते की नाही, संपर्काची देशाची भाषा आहे. मुळात हा डेटा चुकीचा आहे. आज जेव्हा, आणि आपण पूर्ण भारताचं म्हणतो, आपल्या राष्ट्रगीतात पण आपण म्हटलेलं आहे, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंगा, म्हणजे विविधतेमध्ये एकता ही भारताची ओळख आहे. मग ती विविधताच नष्ट करायची आहे आणि फक्त एक भाषा तुम्हाला ठेवायची आहे का? आमच्या सगळ्या भाषा मारून टाकायच्या आहेत का ही कंपल्सरी करून? त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. तो ह्या कारणांसाठी आहे. ठीक आहे. मी चर्चेची एक पहिला राऊंड पूर्ण करतोय मी, संदीप, त्यामुळे मला सगळ्यांना वेळ द्यावा लागेल. आज गेस्ट आहे आपले 5 आहेत. मी भाजपकडे जातो. मी येतो. मी संदीप तुमच्याकडे येईन. आपल्याकडे पाऊण तास आहे. मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे. केशवजी, दिवसभरात आणि कालपासून तर त्याचा विरोध सगळा येतोच आहे. प्रामुख्यानं 3 गोष्टींसाठी हा विरोध सुरू आहे. 1, ही मागणी कोणी महाराष्ट्रातून केली नव्हती. 2, ही देशाच्या संपर्क सूत्राची भाषा आहे असं जे भाजपकडनं विधान केलं जातंय ते विधान संविधानाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार आहे का? असं कुठे अपेक्षित, म्हणजे जसं संविधानामध्ये समान नागरी कायदा आहे, किमान संविधानाच्या अपेक्षित क्लॉजेसमध्ये होतं की असा यावा, पण मग अशी संपर्क सूत्राची भाषा ठरली होती का? दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, हे करत असताना समजा आणायचीच असेल, समजा हिंदीच आणायची असेल, इथे आहे त्या मराठी आणि आपल्या बाकी सगळ्या गोष्टीचा आनंदच आहे शाळांमध्ये, शाळा कमी होत आहेत, एवढ्या शाळांना हिंदी शिक्षक कुठून देणार हे प्रश्न आहेत, तर मग हा अट्टहास कशाला? असे 3 मुद्दे घेऊन मी आपल्याकडे येतोय. सगळ्या प्रश्नांची उत्तर तो प्रसन्न. सर्वप्रथम एक गोष्ट सांगितली पाहिजे की आपल्याकडे नको त्या विषयाचं अवडंबर कसं माजवलं जातं आणि त्यातनं एखादा विषय इश्यू निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याचं उत्तम उदाहरण या निमित्ताने, हिंदी भाषेच्या निमित्ताने जे सुरू झालंय ते खरं त्याचं उदाहरण आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी ही सक्तीची आहे, मराठी भाषा ही सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषेऐवजी हिंदी भाषा शिकवण्यात येत आहे सक्तीची. अशा कुठल्या तरी चुकीच्या गैरसमजातनं एक प्रकारे खोटा प्रचार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे हे पहिला विधान पहिलं चुकीचं आहे. हा पहिला मुद्दा चुकीचा आहे. दुसरा मुद्दा, 5वी पासून आपल्याकडे होतं स्त्रीभाषा सूत्र. त्यामुळे अचानक काहीतरी नवीन सुरुवात केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी नवीन हिंदी भाषा आमच्यावर लादली जाते असं सुद्धा नाही. हे त्यातला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, आता मराठीबद्दलचं प्रेम अनेकांना अचानक उफाळून येतं, पण मराठीबद्दलचं प्रेम, मराठीबद्दलची निष्ठा, मराठी भाषेबद्दलची कमिटमेंट ही या सरकारने, माननीय देवेंद्रच्या सरकारने, माननीय मोदीजींनी जेवढं केलंय ते यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने केलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, केवळ राज्य म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा खूपच मोठी गोष्ट आहे, त्याबद्दल बोलतच नाहीये. पण नव्या राष्ट्रीय धोरणानुसार आता मातृभाषेमध्ये इंजिनिअरिंगचं जे उच्च शिक्षण होतं, ही शिक्षण सुद्धा मातृभाषेतनं घेण्यात येणार आहेत, जे आजपर्यंत कधीही शक्य नव्हतं, कुठल्याही पूर्वीच्या सरकारच्या काळात झालं नव्हतं. मातृभाषेचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे, मराठीचा अभिमान सगळ्यांना आहे, पण मराठीमध्ये उच्च भाषेत शिक्षण घेता येत नव्हतं. ते करण्याची सोय या सरकारने, मोदी सरकारने करून दिली. जे राष्ट्रीय शिक्षण नवीन धोरण आहे त्यानुसार झाली. त्यामुळे हे सगळ्यात मोठे उपलब्धी पण त्या बघितल्या पाहिजेत. त्यामुळे मराठी भाषेबद्दलचं जी आस्था, प्रेम जे आहे ते आमचं सगळ्यात जास्त आहे, अभिजात दर्जा असो, बाकी सगळ्या गोष्टी असो. दुसरं असं आहे की मुळामध्ये हिंदी शिकवणं म्हणजे काय शिकवणं? आजही बालवाडीपासून, ज्या वयाच्या सुरुवातीपासून त्या सगळ्याला मराठी भाषेचं शिक्षण देण्यात येणार आहे.
मौखिक ओळख करून देण्यात यावी हिंदी भाषेची, इंग्रजी दुसरी आणि तिसऱ्या भाषेची. आता मौखिक भाषा म्हणजे काय मला सांगावं, जे आता या भाषेचे विरोधक आहेत त्यांच्या घरामध्ये हिंदी अजिबात गाणी काही म्हटली जात नाहीत का हो? हिंदी भाषा अजिबात वापरली जात नाही का हो? नाते लहान मुलांमध्ये आज म्हणजे एक अतिशय गाणी म्हणणं, कविता मौखिक स्वरूपात, जी बाकीची शिक्षणाची भाषा आहे ती मराठीच आहे, शिकवण्याची भाषा ती मराठीच आहे, पण त्याचबरोबर देशामध्ये आणि किती हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही. आता देशात अधिकृत पासून वर्षानुवर्ष हिंदी राष्ट्रभाषा आपण 15 पाळतो. तो म्हणजे आता साऊथ वाल्यांचं वेगळं आहे, त्यांना त्यातले काही जण तर वेगळा देश मागतात. मग त्याच्या प्रभावात आमचे जाणार का सगळे भावत. त्यामुळे त्या सगळ्या संघर्षामध्ये जाण्यापेक्षा आणि कुठेतरी लगेच गाय पट्टा करण्याचं काम चालू आहे, असलं करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयातली एक देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ते मला इंग्रजीची आवश्यकता आहे. आता काही जण इंग्रजी पण गरज नाही, चीनमध्ये इंग्रजी नसताना इंग्रजी प्रगती केली, ही मतमतांतर असू शकतात, पण मुळामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदीची भाषा होते. एक संपर्क सूत्राचं साधन म्हणून हिंदी भाषा आली पाहिजे. आणि ती तिसरी भाषा ही, आणि परत पुढे ज्या मगाशी 22 भाषाचा उल्लेख झाला तो आहेत ना, उर्दू आहे, पंजाबी आहे, ते सगळं 6वीपासून आहेच ऑप्शन त्यामध्ये. पण एक संपर्क सूत्राचं माध्यम म्हणून जर त्याच्यामध्ये हिंदी मौखिक पद्धतीनं सांगण्याची पद्धत असेल तर त्याचं अवलंबन मला असं हे केलं जाऊ नये. हे नव्या शिक्षण धोरणाने अनेक चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात घडल्यात, ते जर समजून घेतलं असतं तर मला वाटतं हा विषय जात असतो. आता आपल्याला दोन्ही बाजू कळलेल्या आहेत, एक विरोधाची बाजू आणि एक पक्ष असलेली बाजू की मराठीच्या सोबत हिंदी असावी. आता आपण शिक्षण तज्ञांकडे जाऊयात रमेश पानसेजी, कारण याच्यामध्ये नुसतं एखादा विषय आणणं इतकाच मुद्दा नाही आणि अस्मितेचा मुद्दा पुढचा आहे, पण शाळेमध्ये जो मुद्दा आहे तो रिसोर्सेसचा, संसाधनांचा मुद्दा आहे, शिकवण्याच्या तज्ञतेचा मुद्दा आहे त्या भाषांच्या कायम ठेवण्याचा मुद्दा आहे, आणि यासह आता हिंदी भाषा येणार आहे. या सगळ्या सेटिंगमध्ये बघायचं आहे की ही नवी भाषा आल्यानंतर नेमकं काय होईल. त्यासाठी जाऊयात रमेश पानसेकडे. पानसे सर, खरं म्हणजे हा प्रश्न जेवढा राजकीय मानला जातोय त्यापेक्षा अधिक तो शैक्षणिक आहे, ही पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. शिक्षणामध्ये सुद्धा हा प्रश्न शिक्षणाच्या सुरुवातीच्या पायाभूत शिक्षणाच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, पहिलीत जेव्हा तुम्ही तिसरी भाषा आणू पाहताय तेव्हा पहिलीतल्या मुलाचं स्वरूप काय आहे, त्याची आकलन क्षमता काय आहे, त्याला वेळोवेळी जे विविध असे प्रश्न सोडवायचे असतात, त्याची तयारी करायची असते, त्या संदर्भात येणाऱ्या हजारो अडचणी आहेत. उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे आजची अस्तित्वात असलेली, की नुसतं मराठी जरी लेखन वाचन गणन शिकायचं आणि आपल्या सिलेबसप्रमाणे पहिली आणि दुसरीत लेखन वाचन गणन उत्तम यायला हवं. नव्या धोरणांनी सुद्धा असं म्हटलं की तिसरीत मूल जाईल तेव्हा ते लेखन वाचन गणन ही तिन्ही कौशल्य पुरेशी घेऊन पुढे सरकेल. पहिलीचा विचार करा, पहिलीचं मूल मुळात शिकायला पहिल्यांदा आलेलं आहे, त्याला त्याची मराठी भाषा आधी शिकली पाहिजे. धोरणाने ते म्हटलेलं आहेच, त्यामुळे धोरणाला इथे विरोध नाही आहे. परंतु काही कारणांनी दुसरी इंग्रजी भाषा येऊन त्याच्या शेजारी बसली. आज जर का तुम्ही पाहिलं तर मराठी शिकण्याच्या बाबतीत सुद्धा इतक्या अडचणी आहेत की सर्वसामान्यपणे पहिली दुसरीत रोज जाऊन शिक्षकांकडनं शिकूनसुद्धा सुमारे 65% मुलांना लेखन वाचन गणन ह्यात 2 वर्षात सुद्धा येत नाही. असरचे रिपोर्ट तुम्ही पाहिले तर ते याच दिशेनं तुम्हाला माहिती देतात. बरं, आता मुद्दा असा आहे की पहिलीच्या मुलाचं आकलन क्षमता किती असते, छोटी आहे. ज्याला अटेन्शन स्पॅन आपण म्हणतो की मन एकाग्र करण्याचा कालावधी हा अतिशय छोटा असतो. बरं. आणि अशा वेळेस अधिकाधिक विषय त्याला देणं, हिंदीकडे मग येतो मी, पण मुळात एकापेक्षा अधिक विषय देणंच आवश्यक नाहीये. फक्त 3 विषय असायला हवेत: भाषा आकलन, भाषा शिकणं, भाषा लेखन करणं आणि भाषा वाचन करणं. हा भाषेचा विषय झाला आणि गणिताचा विषय. मुलांना आजच जर का पहिल्या भाषेचं लेखन वाचन गणन करायला जमत नसेल
तर त्याच्यासाठी अधिक वेळ दिला गेला पाहिजे, बरं, त्याच्यासाठी अधिक तासिका दिल्या गेल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि एका पद्धतीने येत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि असा प्रयत्न केलेले अनेक उदाहरणंही आपल्याला दिसतील. ठीक आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की मुलाला ओझं तुम्ही किती देणार आहात. अशा तऱ्हेचं जे अधिक विषयांना लादून हो. जे ओझं मुलांना दिलं जातं त्याला सैद्धांतिक पातळीवर कॉग्नेटिव्ह लोड असं म्हणतात. बरं. हे कॉग्नेटिव्ह लोड याचा अर्थ आकलन हा ओझं हो. मुलांच्या मनावर विलक्षण होतं आणि त्याचा तिहेरी परिणाम होतो. मी पानसेजी हा म्हणजे मुद्दा आणखी पुढे घेऊन त्याला जाऊया आपण. तो चर्चेची एक पहिलीच शिकण्यापासून राऊंड आपली दूर पूर्ण ठेवतो. होते, कारण आपण जे सांगताय त्यालाच मी छेद देणारा शब्द फार मोठा ठरेल, पण असंही वाचनात आलेलं आहे की लहानपणी जेवढा अधिक भाषा शिकण्याची क्षमता असते, उलट ती नंतर अधिक माणूस रिजिड होत जातो. अधिक त्याला एखादी नवीन भाषा शिकणं हे तुलनेनं कठीण काम होतं. लहानपणी तो पूर्ण रिसेप्टिव्ह असतो, तो सगळं संकलक असतो, ती मानसिकता असते. मी हा मुद्दा नंतर परत आपल्याकडे घेऊन येईन. आपल्यासोबत आता नागवेकर आहेत, सूर्यकांत नागवेकर, जे मुंबई हिंदी सभेचे सचिव आहेत. मी येतो, पानसे सर येतो तुमच्याकडे, पुन्हा एकदा येईन मी. नागवेकरजी, आपली संस्था खूप या सगळ्या आपल्या डिस्कशनमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आहात मराठी, अगदी दादरचे मराठी व्यक्ती आहात, मराठी माणूस आहात. तुम्ही स्वयंसेवी काम करताय मुंबई हिंदी सभेसाठी, ज्याचे अध्यक्ष छगन भुजबळ. माझा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की मराठी म्हणून जगत असताना, मुंबईत असताना हिंदी भाषा प्रचाराचं पण काम करताय, तर नेमका हा विषय कसा आहे आणि तुम्ही जेव्हा ही बातमी पाहिली असेल तेव्हा तुम्हाला काय वाटलं? सर, प्रथमतः म्हणजे मी या मुंबई हिंदी सभेच्या ज्या परीक्षा आमच्या असतात, एसटी आपला इयत्ता 5वी 6वी साठी प्रवेश, पहिली, दुसरी, बोध आणि विशारद चालते. बरं. 7 परीक्षा असतात. त्या 5वी पासून तर BA पर्यंत जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. बरं. या परीक्षाला भारत सरकारचं केंद्रीय हिंदी निदेशालय आहे. बरं. ते निदेशालयाच्या कंट्रोलखाली आम्ही या सगळ्या परीक्षा वगैरे घेतो. बरं. त्यांची आम्हाला ग्रँट येते की तुम्हाला ह्या भाषेचा प्रोपगंडा करायचा, हिंदी भाषेचा प्रोपगंडा करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हिंदी भाषा शिकतील अशा तऱ्हेचं त्यांना शिक्षण द्यायचं आहे. बरं. आणि त्यांच्या त्याप्रमाणे परीक्षा वगैरे घेऊन त्याला तुम्ही. नाही, नागवेकरजी, मला ते काम कळलं. नागवेकरजी, मला तुमच्या संस्थेचं काम कळलं की तुम्ही त्यासाठी परीक्षा घेता, पण मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदीचा प्रचार करणं हा जो काही अस्मितेचा मुद्दा झालेला आहे, जसं आपले मराठी भाषावादी जे पक्ष आहेत ते म्हणतात की हिंदी जेवढी आहे तेवढी ठीक आहे, पहिलीपासून सुरू करायची गरज नाही. याबद्दल एक मराठी माणूस आणि हिंदी भाषेचा प्रचारक या नात्याने तुम्ही कसं बघाल? ते सरकारने जाहीर केलेलं आहे. त्या अनुषंगाने जर विचार करायला गेला तर प्रथमतः आपली मराठी भाषा ही त्याला अग्रगण्य क्रमांक द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जर मुलांना किंवा त्या पद्धतीने फुलेच्या काय नॉलेज घ्यायचं असेल तर त्याला इंग्लिश ही भाषा यायला पाहिजे. बरं. आणि प्रांतिक पत्रव्यवहार किंवा प्रांतिक संभाषणासाठी वगैरे जे काय तुम्हाला आकलन हवं असेल तर त्यासाठी मला हिंदी भाषा येणं आवश्यक आहे. बरं. तर या हिंदी भाषा ही पहिलीपासून न घेता पहिलीपासून न घेता, कारण पहिलीला मुलं जी येतात ते एकदम 5 ते 6 वर्षाची मुलं असतात. बरं. त्यांची आकलन शक्ती, स्मरणशक्ती फार कमकुवत असते, कमी असते. आणि त्यांना जर 300 पाठाचं वेगळं दिलं बरं तर ते वर्षभर होणं, ते फुलफिल होणं फार ठीक आहे. बरोबर. हा मुद्दा मगाशी रमेश पानसेंनी पण मांडला होता, पण हे खूप एक इंटरेस्टिंग, एक वेगळं रोचक गोष्ट बघायला मिळाली की मराठमोळा माणूस आहे आणि हिंदी भाषेचा प्रचार करणारं काम 50 वर्ष काम करणारी संस्था आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राला हिंदीचं तसं वावडं नाही आहे. संत तुकारामांच्या रचना आहेत, संत रामदासांच्या रचना आहेत आणि हिंदीशी आपला संबंध थेट राज्यकर्ते म्हणून सुद्धा आलेला आहे. त्यामुळे हिंदी काही आपल्याला परकी नाही आहे, पण अस्मितेचा मुद्दा आहे जर का पहिलीपासून ती येत असेल. मी पुन्हा एकदा आता जातो मनसेपासून सुरू करेन, संदीप देशपांडेंपासून. संदीपजी, मगाशी जसं केशवपदे म्हणाले की 5वी पासून हिंदी तशीही आहेच, आता ती पहिलीपासून घेण्यात येते आणि मराठी राहणारच आहे. त्याच्या जोडीला हा विषय आहे ज्याच्यामुळे मुलांना अधिक हिंदीमध्ये संवाद सोपा होईल. आता इथे एक नाजूक प्रश्न असा आहे की पुन्हा अस्मितेचा मुद्दा येतो, पण व्यावहारिकता लक्षात घेतली संदीपजी, तुम्ही सुद्धा जाणता, आपण सुद्धा जाणतो, दाक्षिणात्य राज्यांच्या तुलनेत आपला सांस्कृतिक आणि राजकीय संबंध दिल्लीशी आणि उत्तर महाराष्ट्राशी थेट आहे. नर्मदेच्या नंतर पहिलं राज्य आपलं आहे. त्या दृष्टीने आपली लिपी पण समान आहे.
आणि अनेक शब्द सुद्धा आणि वाक्यरचना सुद्धा समान होऊन जातात आपल्या. त्यामुळे जर काय हिंदी आली तर तो लगेच अस्मितेचा मुद्दा कसा काय होतो? हिंदीला मी प्रसन्न माझा वाटतं मी पहिल्यांदाच हे म्हटलं की आमचा सक्तीला विरोध आहे. कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण सक्तीला विरोध आहे. बरं. आपल्या कॉन्स्टिट्यूशननी 22 भाषांना मान्यता दिलेली आहे. त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. मला तर वाटलं की मला तामिळ शिकायचं तर मी हिंदी का शिकायचं, मला वाटलं गुजराती शिकायचं तर मी हिंदी का शिकायचं. 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. 22 भाषा आणि मुळात असं आहे, जसं जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी जसं सांगितलं की मुलांनी अभ्यास किती करायचा हा एक विषय झालाच, पण मुळात विषय असा आहे, तो विषय आहेच, म्हणजे तो अकॅडमिक विषय आहे. पण मी हिंदीच का शिकायचं ही जबरदस्ती करणारं सरकार कोण, की तुम्ही हिंदी शिकलंच पाहिजे कारण ही संपर्काची भाषा आहे. मुळात संपर्काची भाषा हा कॉन्सेप्टच नाही. आपण विविधतेत एकता शोधलेली आहे. आतापर्यंत प्रत्येक आपण भाषावर प्रांतरचना केली की नाही, मग भाषावर प्रांतरचनेमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा 3-4 राज्य जे वरचे आहेत, उत्तरांचल असेल, या सगळ्यांची भाषा राज्यभाषा हिंदी आहे. त्यांची राज्यभाषा मी माझ्या राज्यात का कंपल्सरी शिकायची? बरं. माझी राज्यभाषा त्यांच्या राज्यात कंपल्सरी शिकवली जाते का? बरं. की बाबा उत्तर प्रदेश मधल्या माणसाला मुंबईत जाऊन तुला काम करायचं तर तू मराठी शिक इथे, आम्ही तुला मराठी कंपल्सरी करतो कारण तुला जाऊन मुंबईत काम करायचं आहे, असं होतं का? बरं. नाही होत ना. मग माझ्यावरही जबरदस्ती का, जर ती त्यांच्यावर नाही येत? मुळात हा प्रश्न आहे जबरदस्तीचा. बरं. की तुम्ही जबरदस्ती नाही करायची आमच्यावर. बरं. म्हणजे तुम्ही व्हेजच खायचं, तुम्ही हिंदीच बोलायचं, ही कुठली जबरदस्ती? बरं. या जबरदस्तीला विरोध आहे. ठीक आहे. मला वाटलं 5वीला की मला हिंदी घ्यायचंय, मी घेईन ना, ती ऑप्शन आहे ना. हा जो जबरदस्तीचा विषय, सक्तीची हिंदी भाषा सक्तीची करणार, या सक्तीला विरोध आहे. सक्ती नाही करायची. दुसरं मला वाटलं शिकवायची, त्याच्या आई वडिलांना वाटलं शिकव, तो शिकेल ना एखादी भाषा, हिंदी शिकेल, मल्याळम शिकेल, तामिळ शिकेल, कुठलीही शिकेल. बरं. तुम्ही सक्ती नाही करू शकत की तुला लहानपणापासून हिंदी आलीच पाहिजे. काय आली ठीक आहे. पाहिजे? ठीक आहे. काय गरज आहे? मी विचारतो ठीक मला आहे, ब्रेकवर राष्ट्रभाषा जाण्यापूर्वी नाहीये. केशव उपाध्यांकडनं हा मग विषय 4 घेऊन आपण राज्यांमध्ये इतरांकडे जाऊ बोलली जाते शकतो. म्हणून ती संदीप, मी भाषा तुमचाच शिकली मुद्दा पाहिजे. घेऊन जातोय. हा कुठला लॉजिक मी आहे? तुमचाच मुद्दा विचारतोय. केशव उपाध्यायची 2 मुद्दे आहेत. एक पानसेंचा मुद्दा जो तांत्रिकते संदर्भातला आहे, अकादमिक मुद्दा आहे, आणि एक आहे राजकीय मुद्दा जो संदीप देशपांडे मांडतायत, आणि त्याच्यात सुद्धा पुन्हा अकादमिक आहे. पहिला मुद्दा असा की मुळात 5वी पासूनचा पर्याय असताना पहिलीपासून घेतल्यानं काय होणार आहे, आणि मग जर का या न्यायाने ते कंपल्सरी म्हणजे ते अनिवार्य करायचं असेल तर मग इतर राज्यांमध्ये अशी कुठली भाषा करणार का? तो उदाहरणार्थ त्यांचा मुद्दा बरोबर आहे. उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर महाराष्ट्रात होत असेल, भारतातल्या प्रमुख स्थलांतरांपैकी एक उत्तरेतून मुंबई महाराष्ट्रात येणारं स्थलांतर आहे, तर मग त्यांच्या तिकडच्या शाळांमध्ये मराठी, किमान बोली मराठीचे काही वेगळे क्लासेस तरी अनिवार्य करावेत, असं काही होत नाहीये. तर मग हिंदी इथे का? आणि जसं मगाशी पानसे म्हणाले की या वयामध्ये मुलगा मुलगी घडत असते, अशा वेळी आणखी भाषा, आणखी अभ्यासक्रम, हे ओझं किती वाढवायचं? सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की पहिल्यांदा आपण त्याच्यातलं एक थोडासा सरमिसळ करण्याचा प्रयोग चालू आहे की आम्ही इथे व्हेज खाऊ दिलं जाणार नाही, इथे अमुक असंच भाषा फक्त कंपल्सरी बोलली पाहिजे. हे कम्प्लीट पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा सरमिसळ कृपया करू नका. लहान मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मगाशी मी उल्लेख केला की शेवटी धोरण जे राष्ट्रीय नवीन शिक्षण धोरण आलं ते खरं म्हणजे त्याचं थोडं वाचन केलं असतं तर त्याचं खूप, आणि राष्ट्रीय खूप चांगले वाचणारे अभ्यासून येते, जर ते वाचन केलं असतं तर खरं म्हणजे हे प्रश्न निर्माण झालेच नसते. मुळामध्ये सगळ्यात विषय असा आहे की ते सगळ्यांचा म्हणजे 4 वर्षापेक्षा अधिक कालखंड, शेकडो मिटिंग, त्यातली चर्चा, हे सगळं केल्यानंतर या सगळ्या पद्धतीचं एक प्रकारचं धोरण ठरवण्यात आलं. त्यातनं लहान मुलांच्या आकलन क्षमतेचा प्रश्न याबद्दलची सविस्तर चर्चा त्या राष्ट्रीय धोरण ठरवताना, शैक्षणिक धोरण ठरवताना ही करण्यात आली, आणि त्याच्यानंतर या धोरणापर्यंत पोहोचलो. हा त्यातला पहिला मुद्दा आहे. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की एक काहीतरी धोरण ठरवावं लागतं. मग दुसरी भाषा इंग्रजी तर कंपल्सरी कशाला करायची, ती पण शिकवू नका. मग आणखीन काहीतरी आहे, मग 5वी पासून तर कशाला कंपल्सरी करायची कुठली तरी दुसरी भाषा, पंजाबी, हिंदी काय जी बोलायची ती तर कशाला करायची. मग त्यामध्ये गणित कशाला शिकवायचं पहिलीपासून. जर अशा पद्धतीने आम्ही जर एक निर्णय, आम्हाला काहीच कंपल्सरी नको, आम्हाला हवं ते करू, अशा पद्धतीने जर आम्ही करायला लागलो तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही कुठली. आणि मुळात असं आहे की 5वी पासून तर त्याला विद्यार्थ्याला अधिकारच हवी ती भाषेत जाण्याचा. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, मगाशी मी म्हणलं की वर्षानुवर्ष या ठिकाणी आजही आपण सरकारी पातळीवरती
हिंदी राष्ट्रभाषा म्हणून मानतो, त्याचा 15वा महाराष्ट्रातही साजरा करतो. आणि ती शेवटी जर इथे व्यवहार ज्ञानामध्ये असेल, मी म्हणलं की इथे शिकवणं म्हणजे काय, तिथे तिथे कविता शिकवणं, मौखिक शिकवणं आहे. बाकी त्यांचं रोजचं शिक्षण, त्यांची शिकवण्याची पद्धती या सगळ्या मातृभाषेतनं होणार आहेत. त्यामुळे यांनी काही जणू मराठीवरती अतिक्रमण केलंय, या भ्रमातनच पहिला बाहेर पडायची गरज आहे. एक लक्षात. आणि 5वी पासून त्याला ती कुठली भाषा घ्यायची, 22 भाषा त्यात घेताच येणार आहे. त्यामुळे तो विषयच नाही या ठिकाणी. त्यामुळे म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की विषय अतिशय साधा आहे, पण त्याचा अवडंबर माजवण्याचा प्रयत्न आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हे करू नका. काही नॉनव्हेज खाऊ दिलं जाणार नाही, अमुक केलं जाणार नाही, अशा पद्धतीने. कशाचं मी दिलं ना उत्तर. मग इंग्रजी दुसरी भाषा कंपल्सरी कशाला करायची, मग गणित कशाला शिकवायचं, मग तोंड ओळख कशाला, 22 भाषापैकी एक भाषा आहे ना. मला शिकायची नाही भाषा, मला शिकायची मुभा पाहिजे. तुम्ही सक्ती नाही करू शकत एक त्या धोरण त्याला गोष्टीची. असं तुम्ही ही मान्य करा. सक्तीला विरोध आहे. अहो मला सांगा, केशव, या तुमच्या घरात सक्तीला लहान विरोध मुलाला आहे. हिंदी या अजिबात गोष्टीची गाणी तुम्ही गाणी अजिबात जबरदस्ती गुणगुणत नाही का, हो मला करू सांगा. शकत. की तू हीच काय भाषा संदीपजी, का हीच भाषा अहो शिकवली? संदीपजी, त्या लहान मुलाच्या आयुष्यामध्ये पक्षीय केशवजी, दृष्टिकोनाच्या असं बाहेर आहे, येऊन बघा. तुम्ही एवढी सक्ती माझी काय विनंती आहे करताय तुम्हाला. तुम्ही 22 भाषा आहेत ना या 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 अहो मग दिल्यात ना 5वी पासून. केलेल्या 22 अहो, भाषा असं आहेत. तुम्ही त्यातल्या एका त्यात भाषेची असं सक्ती का हिंदी करता भाषा, आमच्यावर? या की ही हिंदी भाषा तुम्ही भाषाची शिकलीच मगाशी पाहिजे. आपण प्रसंगाने सांगितलं नाही. की दोन्ही भाषांमध्ये साम्य खूप आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन केल्या. जर त्याच्यामध्ये त्याला आणखीन चांगलं शिकायचंय, 5वी पासून नाही, हवी ती तुम्ही 5वी पासून सक्ती मगात आहे, उठू घ्या. आणि काही मुळात प्रॉब्लेम नाहीये. LEP चं जे तुम्ही 22 सांगताय, भाषा, त्या हे 22 भाषा हवी ती शिक्षणाचं निवडा. धोरण आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचण कुठेही नाहीये. मला मी सांगा. मी आपल्या ही दोघांनाही भाषा थांबवतोय. मी नाहीये. आपण आपण या मुद्द्यांवरती त्याच्यात येऊयात, अन्यथा मूळ विषय जरा बाजूला जाईल. मी पुन्हा आपल्याकडे येतो. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर पुन्हा आपण रमेश पानसेंकडे आणि इतरांकडे जाणार आहोत. आणि एक मुद्दा जो सारखा केशव उपाध्ये सांगतायत की नवीन शैक्षणिक धोरण वाचलं असेल तर त्या नवीन शैक्षणिक धोरण ही जणू काही नवी स्मृती नाहीये की जिचा कायदा एकदा बनला आणि तो कायम राहिला. ती बनताना आणि ती बनल्यानंतर याच त्रिभाषा सूत्रावर अनेक शिक्षण तज्ज्ञांनी तेव्हा सुद्धा आक्षेप व्यक्त केले होते, जे त्याच्यात इन्कॉर्पोरेट म्हणजे त्याच्यात त्याचा समावेश झाला नाही किंवा त्याच्यानंतर सुद्धा चुका होत राहिलेल्या आहेत. त्यामुळे NEP म्हणजे एक असं धोरण नाही की ज्याच्यावरती जणू टीका झाली नव्हती. महाराष्ट्र शासन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं पहिलीपासून आता हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या तयारीत आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय अंमलात येऊ शकतो. त्याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. आणि आपली मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्यासोबत केशव उपाध्ये आणि संदीप देशपांडेंबद्दल आपण बोलत होतो. राजकीय मुद्दे होते. पुन्हा आपण जाणार आहोत आता रमेश पानसेंकडे. शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे आपल्यासोबत आहेत. पानसे सर, मी मगाशी आपल्याला असं विचारत होतो, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं की लहान मुलांची कॉग्निटिव्ह ॲबिलिटी किंवा ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे मग तो तांत्रिक विषय असो किंवा भाषा असो, ते लगेच स्वीकारतात, इमिटेट करतात आणि ते लगेच त्यांना पटकन शिकता येत आहे. म्हणून मानलं जातं की उलट भाषा त्या काळात त्यांना शिकवाव्यात, त्यांचा पाया रचला जातो. आता इथे मगाशी आपण सांगत होता की त्यांच्यावरती कॉग्निटिव्ह लोड येईल नवीन भाषा शिकण्याचा, तर मग या बाबतीत आपण काय सांगाल? बरेच मोठे गैरसमज या मुद्द्याबाबत आहेत. बरं, बोला पानसे सर, आम्हाला ऐकायला येते, तुम्ही सलग बोला. हां ते हे गैरसमज असं आहे की संशोधन असं सांगतं की लहान वयात 12-13 वर्षापर्यंतच्या वयात भाषा शिक्षणाची शक्ती, क्षमता खूप वेगानं असते, ती वापरता येते. पण हे कोणत्या भाषेच्या बाबतीत आहे? आपण जेव्हा भाषा शिकणं असं म्हणतो आणि भाषा आत्मसात होणं म्हणतो, या दोन शब्दांच्या अर्थात मूलभूत फरक आहे. निसर्गतः आपोआप येणारी भाषा ही आपोआप आत्मसात होत असते. आणि अशा आत्मसात होण्याच्या भाषेबाबत एकाच्या ऐवजी 2 भाषांचा अनुभव मिळाला. एखाद्या घरात आईचं भाषा वेगळी आहे, वडिलांची भाषा वेगळी आहे, दोघंही मुलाशी आपापल्या भाषेत बोलतात. हा जेव्हा अनुभव येतो तेव्हा इथे हे नियम लागू होतो. एरवी जिथे वातावरणातच भाषा नाही आणि ती फक्त शिक्षकांनी वर्गात आणून ठेवायची आहे, त्या ठिकाणी हा नियम लागू होत नाही. उलट अशा भाषेचं मगाशी म्हटल्याप्रमाणे एकाच वेळेस 3 भाषा शिकणं आणि प्रत्येक भाषा शिकणं मुळात गुंतागुंतीचं आहे. हा विषयच गुंतागुंतीचा असतो. अशा 3 भाषाचं गुंतागुंतीचं शिकणं हा विषय या नियमात बसत नाही. त्यामुळे याला विरोधच केला पाहिजे आणि मी विरोध करतोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे बोलला गेला नवीन धोरणाविषयी.
बरं. वास्तविक पाहता नवीन धोरण आपण स्वीकारलं याचा अर्थ आपण आपली सगळी स्वायत्तता बहाल केली असं नाही आहे. आपल्याला महाराष्ट्र म्हणून असा अधिकार आहे की एखादा मुद्दा त्यातला आम्ही स्वीकारू किंवा एखादा मुद्दा नाकारू सुद्धा. बरं. हा सारासार विचार करून आपल्या राज्यांनी ठरवायचं आहे. बरं. धोरणातलं सगळं स्वीकारणार असला तर पहिल्यांदाच त्यांनी म्हटलंय सगळ्याच मुलांनी आपल्या नैसर्गिक भाषेत परिसरातल्या भाषेत शिकावं, हो. मातृभाषेत शिकावं. हो. मग त्याच्यावर का नाही भर देत तुम्ही? बरं. ते तसंच सोडून देता. आणि आता 3 भाषांचं वजन होतं असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला त्यातला वजनाचा मुद्दा मान्य होत नाही. चौथी गोष्ट अशी आहे की भाषा शिक्षण अत्यावश्यक आहे. ते जसं पुढच्या शिक्षणासाठी हवंय प्रसन्न मला तसंच ते एकूण आयुष्यासाठी हवंय. बरं. त्यामुळे शिक्षणासाठी पुढच्या आणि आयुष्यासाठी प्रसन्न. भाषेची हो. तयारी करणं बरं. ही गोष्ट लहान वयापासून सातत्याने व्हायला हवी. त्याचा इंग्रजी आणि हिंदीशी गल्लत करू नये. बरं. प्रसन्न कुणीतरी मला असं म्हटलं मग इंग्रजीला का विरोध नाही? अहो इंग्रजी जेव्हा त्यावेळेस झाली त्यावेळेस विरोधालाच आम्ही महाराष्ट्रभर हिंडत होतो. बरं. त्यामुळे मुद्दा इंग्रजीच्याही विरोधातला आहे. पण आता आपला तो प्रश्न नाहीये. तो 25 वर्ष आलाय. त्याचा सरकारने अभ्यास करावा की 25 वर्षात किती इंग्लिश कोणाला आलं, किती विद्यार्थ्यांना आलं आणि कोणत्या प्रतीचं आलं. बरं. आपल्या इथे अभ्यास करण्याची शासनाची पद्धतच नाहीये. त्यामुळे नुसतेच निर्णय घ्यायचे, अंमलात आणायचे आणि प्रसन्न, काय मला होईल ते बोलायचंय. होईल. हो. असं होता कामा ठीक नये. आहे. मुद्दा असा आहे हो. की तुम्ही तिसरी भाषा एकदम अचानक डोक्यावर टाकताय, ती पहिलीच टाकतायत. अहो मागे एक माणूस होता की तो बुद्धिबळ चांगला खेळायचा, तो म्हणाला पहिलीपासून बुद्धिबळ शिकवा. हो. म्हणजे काय की सगळं जे काही शिकवायचं ते पहिलीपासून शिकवा. त्या मुलाचा जीव विचारात घेऊ नका, त्या मुलाच्या क्षमता विचारात घेऊ नका, त्या मुलाचं आरोग्य विचारात घेऊ नका. बरं. 3 भाषा शिकवता येतो. म्हणजे एक भाषा येत नाहीये आम्हाला नीट शिकवता. हो. आणि 3 भाषा शिकवण्याचं मी वजन तुम्ही विचारतो. सुद्धा शिक्षक. पानसे सर, मी तुम्हाला विचारतो. मी तुमचा मुद्दा आता केशव उपाध्यांकडे घेऊन जातोय. पानसे सर, मी तुमचाच मुद्दा घेऊन जातोय. केशवजी, मी तुमच्याकडेच येतोय. फक्त त्याला एक प्रिडेसेसर तुम्हाला देतो. त्याची पूर्वपीठिका एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तो असा, तुम्ही मगाशी सारखा न्यू एज्युकेशन पॉलिसीचा उच्चार करत होता. ही पॉलिसी बनल्यानंतर सुद्धा त्यातल्या त्रिभाषा सूत्राबद्दल अनेकांनी आक्षेप व्यक्त केले. कारण त्यातलं एक सूत्र, एक भाषा तर स्वाभाविकच मातृभाषा, प्रादेशिक भाषा असणार, एक इंग्रजी असणार. मग उरली तिसरी ती कोणती? आणि तिथे त्या NEP मध्ये संदिग्धता ठेवलेली हिंदी म्हटलेलं नाहीये. आणि मग आता हे बाहेर येतं की ती संपर्क भाषा म्हणून हिंदी. त्यामुळे एकतर हे हिंदी त्या NEPचाही भाग होता का, तो गृहीत कसा धरायचा? मग ते एक भाषिक राजकारण आहे का? माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा, तुम्ही मगासपासून म्हणतायत की तुमच्या आमच्या घरांमध्ये सुद्धा मुलं हिंदी गाणी गुणगुणत असतात. आवड म्हणून, गंमत म्हणून हिंदी चित्रपट पाहणं किंवा गाणं गुणगुणणं आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग असणं, ज्याच्यावरती आधारित परीक्षा होणं, त्यासाठी भाषेचे गुण आत्मसात करणं आणि ते उपयोजन करणं, हा प्रचंड मोठा फरक असलेला भाग आहे. अनेकदा गुणगुणणारे गाण्याचे अर्थ कळतातच असं नाही, पण तिकडे शब्दार्थ लिहिताना अर्थ माहीत असावे लागतात. आणि म्हणून माझा प्रश्न आहे की आधीच आमच्याकडे आहे ती इंग्लिश सुद्धा नीट पुरलेली नाहीये. ज्या मुंबईमध्ये हिंदी भाषा बोलली जाते मोठ्या प्रमाणात, तिथल्याही मराठी लोकांना शुद्ध प्रमाण भाषा हिंदी येते असा दावा कोणी करणार नाही इतक्या वर्षानंतर. आणि आता तुम्ही ठरवता की महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी पहिले, त्यांच्या कानावरती येणार कुठून ती भाषा? केशवजी, सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी NEP आलं त्यावेळी स्वाभाविकपणे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक मोदीजीने काहीतरी आणलं म्हणजे ते वाईटच असतं, अशा पद्धतीने वागणारे, ज्याचं प्रत्यंतर आता पानसे म्हणून कोण शिक्षण तज्ञ बसले त्यांच्या बोलण्यातनं सुद्धा आलं की त्यांची कंप्लीट निराशा अवस्था, सगळं निराशाच बोलत होते ते. म्हणजे 25 इंग्रजी करून बघा काय झालं, कुणाला इंग्रजी येतं? म्हणजे मला हसा वाटल्या प्रश्नावरती. म्हणजे या देशामध्ये इंग्रजीचा काही फायदाच झाला नाही, या देशामध्ये इंग्रजी कुणाला आलंच नाही. म्हणजे अशा निराशावादातनं जर आम्ही राहणार असू तर मला असं वाटतं हे शिक्षण तज्ञ या देशाला नुकसान करणारेच आहेत. याच्यापेक्षा क्षमा करा, असे शिक्षण तज्ञ आम्हाला सहमत काय त्यांचं मत नको. पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा की शेवटी हे नवीन शिक्षण तज्ञ ज्यावेळी आलं, नवीन शिक्षण धोरण, त्यावेळी त्याच्या विरोधामध्ये लोक कोर्टात सुद्धा गेली की कसं चुकीचं आहे, दक्षिणेचे पण गेली. पण त्यातनं सुद्धा ताऊनसुला खून ते निघालं. त्यातल्या अनेक गोष्टीवरती चर्चा झाली, त्यातनं सगळ्या गोष्टी सल्लामसली झाल्या आणि अनेक वर्षानंतर पहिल्यांदा धोरण आलंय. आणि किंबहुना खरं म्हणजे संदीप देशपांडेंचं स्वागत करायला पाहिजे होतं. जे व्यावसायिक शिक्षण आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेमध्ये घेता येत होतं, ते व्यावसायिक शिक्षण, मग ते इंजिनिअरिंग सारखं असेल, बाकी सगळे डॉक्टरिंग सारखं असेल,
ते शिक्षण आता मातृभाषेतनं घेता येणार आहे, मराठीतनं घेता येणार आहे. याचं पहिल्यांदा स्वागत संदीप देशपांडे या चर्चेत सुरुवातीला करायला पाहिजे होतं. तिसरा त्यातला मुद्दा, मगाशी मी गाण्याचा उल्लेख केला, मुळामध्ये या सगळ्या हिंदीमध्येच हिंदी भाषा शिकवणं म्हणजे काय शिकवणं आहे? मुळामध्ये हिंदी शिकवणं म्हणजे त्यांचं सगळं जसं मराठी शिकवतोय, मराठीप्रमाणे लादलं जातंय असं आहे का? शेवटी असं की कुठल्याही राज्याला एक धोरण ठरवावं लागतं की काय कशा पद्धतीने शिकवणार. आणि या ह्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की एक तोंड ओळख, त्या भाषेची तोंड ओळख करणं, यासाठी मौखिक स्वरूपामधलं शिक्षण आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं एक हार्ड अँड फास्ट या भाषेतनं शिकवलं गेलं पाहिजे असं नाही. चौथा मुद्दा, शिक्षक कुठून आणणार? शेवटी असं आहे की नवीन नवीन ज्या गोष्टी आम्ही शिकवतो, नवीन धोरण जे बदलतं, अनेक महाराष्ट्रात तर किती शिक्षणाची धोरणं बदलली, किती राज्यकर्त्यांनी त्या शिक्षण मंत्र्यांनी, काँग्रेसच्या काळातली अनेक उदाहरणं देऊ शकतो. अचानक रात्रीतून नॉन ग्रँटचं पीक आलं, अनेक ठिकाणी रात्रीतनं कॉलेज उभे राहिले, गोठ्यात कॉलेज उभे राहिले, त्याचे परिणाम आपण सगळ्यांनी बघितले. बीएडचं मध्येच पीक आलं. ज्यावेळी एखाद्या त्या तत्कालिक कालानुसार जर काही धोरणात बदल होत असतील तर ते स्वीकारले पाहिजे. नाही आता हे आम्हाला स्वीकारायचं नाही असं म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना नुकसान करणार आहात का? त्यामुळे मला असं वाटतं की नवीन ज्यावेळी गोष्टी येतील त्याची विचार, त्याची तरतूद त्या ठिकाणी या शिक्षण धोरणात सुद्धा केली आहे. नवीन जर गोष्टी करत असतील तर सरकारने पण त्याचं करणार. आणि राहिला मुलांचा, शेवटी मुलं शिकतील की नाही, शेवटी असं आहे की प्रयत्न करत राहणं, सकारात्मक करणं, हे तर आपल्या सगळ्यांचं काम आहे. घरात 2 भाषा वेगळ्या असतील आणि मुलं लवकर शिकतात म्हणून ते योग्य आहे. पण जर असं आहे की शेवटी ज्या परिसरामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी आपण राहतो, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हिंदी भाषा ही तशा अर्थाने तोंड स्वरूपात शिकवली जाते, त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी लादायचं अशी मुळात या भूमिकेतनच माझी विनंती आहे संदीप देशपांडे सगळ्यांना, यातनं बाहेर पडा. संदीप देशपांडे. मुळात याच्यामध्ये प्रसन्न, मी वारंवार हा प्रश्न विचारतोय, ज्या प्रश्नाचं उत्तर केशव उपाध्ये टाळतायत. भारताच्या 22 भाषा ज्या रिकॉग्नाइज्ड आहेत त्यापैकी एक भाषा हिंदी आहे. हिंदीचीच कंपल्शन का, या प्रश्नाचं उत्तर ते शेवटपर्यंत द्यायचा प्रयत्न करत नाही. नंबर 1, उत्तर टाळलेलं नाही. त्यांना कळलं नसेल तर माझा दोष नाहीये तो. मी त्यांना सांगितलं मुळामध्ये एक संपर्क भाषा देशातली एक असते, त्या स्वरूपामध्ये हिंदीची भाषा आहे. भाषा रिकॉग्नाइज्ड आहे, 22 भाषा 5वी संपर्क भाषा आहे. हा जो खोटा प्रचार करताय, दादान तो खोटा प्रचार करताय, या प्रचाराला माझा विरोध आहे. मुळात या प्रचाराला माझा विरोध आहे की हिंदी ही संपर्काची भाषा आहे. ठरवलं कोणी? आणि हा ठरवायचा अधिकार केशव उपाध्यायला कोणी दिला? भारतीय जनता पक्षाला कोणी दिला? हिंदी ही संपर्क भाषा समजली जाते, ही वस्तुस्थिती बदलत नाही. संदीपजी नाही, जरूर करा. आज अर्धा वर्ष हे बघा फक्त उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड वगैरे म्हणजे देश नाही. तामिळनाडू पण देशात येतं, कर्नाटक पण देशात येतं, केरळ पण देशात येतं, बंगाल पण देशात येतं. हे वरचे 4 राज्य म्हणजे देश नाही. हे जे तुम्ही म्हणताय ना भाजपचं, हेच आमचा आक्षेप आहे. असं नाही करता. तुम्ही जे म्हणताय की हे वरचे 4 देश म्हणजे, हे वरचे 4 राज्य म्हणजे देश नाही, ही वरची 4 राज्य म्हणजे देश नाही. केशव उपाध्ये, केशवजी, मला हा संदीप देशपांडेंचा मुद्दा, मला एक 4 राज्य म्हणजे देश नाही. केशवजी, हा जो संपर्क भाषा सूत्र आहे हे एनईपी मध्ये तरी लिहिलेलं आहे? माझ्या माहितीनुसार नाही की हिंदी देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे. की संपर्क भाषा सूत्र आलाय कुठून हा नेमका मुद्दा आहे? 5वी पासून त्याला सर्व भाषा घेण्याचा अधिकार आहे. असं चित्र नाही, ही वस्तू लक्षात घेतली पाहिजे. नाही, केशव उपाध्ये खोटं बोलू नका. तुम्ही खूप चांगले प्रवक्ते, पण ह्या पद्धतीचं खोटं मी ऐकून गेलं नाही, खपून पण गेलं नाही. घ्यावीच लागते भाषा. खोटं बोलत नाही. हिंदी ही संपर्काची भाषा आहे असं कुठेही लिहिलेलं नाही. हा जाणीवपूर्वक तुम्ही एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करताय. आमचा विरोध हे नॅरेटिव्हला आहे. उर्दू आहे, हा जो चुकीचा नॅरेटिव्ह तुम्ही जो सेट करायचा प्रयत्न करताय ना, तुमच्या राजकारणासाठी करताय, कारण तुम्हाला भाषा जवळची वाटेल, या गोष्टीला आमचा विरोध राहणार. या भाषा घेण्याला हिंदीच का, नाही, तामिळ का नाही? आणि मुळात दुसरं, एनईपी मध्ये कुठेही कंपल्सरी हा शब्द नाहीये. हिंदी मग कुणीही तुम्ही लादलेली कंपल्सरी नाही. शब्द आणला कुठं? मी कार्यक्रमाच्या शेवटी मला कल्पना आहे दोन्ही प्रवक्त्यांना याबद्दल भरपूर बोलण्यासारखं आहे आणि मी त्यांना जेव्हा थांबवतोय त्यावेळी मला मी दिलगिरीच व्यक्त करेन, कारण एवढ्या मोठ्या विषयावरती अधिक दीर्घकाळ चर्चा झाली पाहिजे, पण वेळ पाळावी लागेल. पण कार्यक्रम संपत असताना भाषा शुद्धीचा सगळ्यात मोठा प्रयत्न पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी केला होता
आणि त्यांच्या आज्ञेने अशा प्रकारे राजभाषा कोश सुद्धा तयार झाला. अनेक शब्द त्या निमित्तानं नव्यानं बनण्यात आले आणि ती प्रक्रिया नंतर सुरू राहिली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अनेक मंडळींनी आपापल्या परीने त्याच्यात भर घातली, अनेक लेखकांनी त्याच्यात भर घातली आणि असे अनेक मराठी शब्द आपल्याला मिळाले. अन्यथा मराठीमध्ये अनेक भाषा आधीच आल्या होत्या आणि त्याच्यासुद्धा ते आक्रमण नव्हतं, ती सरमिसळ होती. पण हे झाल्यानंतर आता मात्र शैक्षणिक पातळीला केवळ हा सांस्कृतिक देवाणघेवाणीचा मुद्दा नाही आहे, त्यावर आधारित भाषा आणि त्याच्या आधारे भाषा आल्यानंतर आकलनावरती परिणाम होतो, त्याच्यानंतर अस्मिता तयार होते आणि यासाठी मात्र या भाषेचा विचार अधिक गांभीर्यानं होणं गरजेचं आहे. आपण बघितलं याचं राजकारण स्वतःचं आहेच, भाषेचं राजकारण आहेच, पण त्याची प्रयोगशाळा किंवा प्राथमिक शाळा तरी नक्की नसावी. 5वी नंतर ज्याला हवं तेव्हा ती भाषा ते स्वीकारू शकतात, पुढे जाऊ शकतात. संस्कृत सुद्धा आहे, हिंदी आणि अनेक भाषा आहेत आणि नंतर तो तुम्ही अगदी डिग्र्या सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये. जसं केशव उपाध्ये म्हणत होते, आता इंजिनिअरिंग सुद्धा मातृभाषेत करता येऊ शकता. पुन्हा वेगळ्या चर्चेचा विषय होईल की त्याने फायदा होणार आहे का नुकसान, पण तेही करता येईल. पण प्राथमिक शाळेमध्ये जिथे मुलगा घरातल्या नंतरची पहिली त्याची बाहेरची जागा असते शाळा, तिथे 2-2, 3-3 भाषा आणि इतकं सगळं ओझं त्याला पेलवेल का? आता हा मुद्दा फक्त चर्चेचा नाही, हा घराघरातल्या चर्चेचा विषय आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जो प्रश्न विचारण्यात आला होता आजच्या आणि हिंदी भाषेच्या समावेशाबद्दल पहिलीपासूनच्या, त्याला उत्तर काय दिलंय, काय प्रतिसाद मिळालाय पाहूया. पहिल्यांदा प्रश्न पाहूया 0 आवरमध्ये आज विचारण्यात आलेला. मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीला अनेकांचा विरोध आहे, राज्य सरकारचा निर्णय तुम्हाला पटतो का? 23,000 आम्हाला प्रतिसाद मिळाले. 22% होय म्हणतात, म्हणजे पटतोय हा निर्णय, तर 78% म्हणतायत नाही, त्यांना हे पटत नाहीये की पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करावी. आणि जसं मगाशी आपण म्हणालो तसं आता ही पुढची चर्चा 0 वरच्या या स्टुडिओमधून जाणार आहे. तुमच्या घरांमध्ये, तुमच्या घरी, तुमच्या मुला मुलींसोबत तुम्हाला चर्चा करायची, मग शाळेमध्ये चर्चा करायची आहे. हे धोरण जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा शासनाला ऐकावंच लागेल. तोपर्यंत बघूया काय होतंय नेमकं आता पुढच्या काही दिवसांमध्ये. छोटासा ब्रेक इथे, त्यानंतर बातम्यांचा ओघ सुरू राहील. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.